उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये चटपटीत असे खावे वाटते. जेवण काही जास्तीचे जात नाही, पण चटपटीत काहीतरी असेल तोंडी लावण्यासाठी तर 2 घास जास्तीचेच जातात. आणि ते म्हणजे कैरी असेल ना जेवणाच्या ताटात, तर काय मग जेवणाची मजाच वेगळी काहीतरी असते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कैरीची चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी बाउलमध्ये पाणी घेतले आणि कैऱ्या व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याला चीक जास्तीचा असतो, त्यामुळे व्यवस्थित कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, अगदी चोलून धुवून घ्यायची. तर आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि कैऱ्यांची वेगवेगळी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता. अगदी तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. आणि या कैरीने आपले 2 घास जास्तीचे सुद्धा जातात. कैरी स्वच्छ धुतल्यानंतर लगेचच एका कापडाने पुसून घेतली आणि आता कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे. जी वरची साल आहे ती पिलरच्या साहाय्याने मी काढून घेते. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर ही चटपटीत रेसिपी एकदा बनवलात ना तर खरंच सारखीच बनवून खाल. तर कैरी सोलून घेतल्यानंतर डेटासुद्धा काढून घेतला. त्यानंतर कैरी व्यवस्थित अशी कापून घ्यायची. कैरीला बाट आहे, त्यामुळे अशा पद्धतीने ही कैरी बाजूने कापून घेते. आणि कैरी व्यवस्थित कापून घेतल्यानंतर जी बाट आहे ती मी बाजूला ठेवली आहे. दुसरी कैरीसुद्धा अशाच पद्धतीने कापून घेतली. कापून घेतल्यानंतर पातळ स्लाईजमध्ये आपल्याला कैरी कापून घ्यायची आहे. जेवढं जमेल तेवढी पातळ कापायची, म्हणजे ही रेसिपी आहे ना ती चवीला जबरदस्त लागते. तुम्ही एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा. खरंच तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी ही कैरीची रेसिपी ताटात असेल तर 2 घास जास्तीचेच खाल. तर इथे मी सर्वच कैरी पातळ अशी कापून घेतली आहे. एका बाउलमध्ये सर्व कैरीचे तुकडे घालून घेतले. त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. तर 1 चम्मच हळद, अर्धा चम्मचभर तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेतले. त्यानंतर यामध्ये फोडणी घालायची आहे. तर त्यासाठी इथे मी 1 चम्मचभर तेल गरम करून घेतले फोडणी पात्रामध्ये आणि अर्धा चम्मचभर जिरे घालून घ्यायचे. जिरे व्यवस्थित फुलले की लगेचच ही खमंग फोडणी कैरीवरती घालून घ्यायची. चरकन असा आवाज आला आहे फोडणीचा, मस्त असा. आणि ही कैरी व्यवस्थित अशी चम्मचच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायची. तर व्यवस्थित एकजीव करून घेते. तर यामध्ये तुम्ही तेलामध्येच थोडंसं तिखट जरी टाकलात ना, म्हणजे बेडगी मिरचीचे तिखट जरी टाकलात ना तरीसुद्धा रंग खूप मस्त येतो. तर इथे आपला मस्त असा कैरीला रंगसुद्धा आलेला आहे. आणि काय मग पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना. खरंच ही कैरी चवीला जबरदस्त लागते. तर आम्ही अशाच पद्धतीने कोकणामध्ये ही कैरी बनवतो, कैरीची रेसिपी बनवतो. तर याला आम्ही खरमाट बोलतो. तुम्ही काय बोलता याला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर कोकणामध्ये अशा पद्धतीने खरमाट हे बनवले जाते आणि जेवताना ताटामध्ये वाढले जाते. थोडे तोंडाला लावलं की चव तर काय जबरदस्तच येते. आणि ते पाहताय तुम्ही, पाहूनच तोंडाला पाणी आलेलं आहे. एवढी ही चवीला मस्त लागते कैरीची रेसिपी. तर कैरीचं खरमाट. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.